काँग्रेसचे जे जे कोणी नेते आहेत ते देखील यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी देखील या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ते आपल्या लष्कराच्या जवानांनी केलेला अटॅक त्याचा हिशोब विचारता किती ड्रोन पडले, किती विमानं गेली, किती तास युद्ध थांबलं. अरे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. काँग्रेसच्या जमान्यामध्ये कधी असं झालं नाही. पी चिदंबरम यांनी सांगितलं की त्यावेळेस त्यांच्यावर दबाव होता. कोणाचा दबाव होता? हे देशभक्ती नाही, देशद्रोह आहे की आपल्या इथे मुंबईमध्ये साखळी बॉम्ब होत आहेत, 26/11चा हल्ला होतोय, त्यावेळेस अशा प्रकारचं सडेतोड उत्तर त्या तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने दिल्लीच्या घ्यायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळेस ते धोरण घेतलं नाही. त्यावेळेस देखील मतांचं राजकारण केलं आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आणि लष्कराला खऱ्या अर्थाने सल्यूट केला पाहिजे की पहलगामच्या लाडक्या बहिणींचा जो कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना जशाच तसं उत्तर त्यांनी दिलं लष्कराने. आणि प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो. त्यांनी म्हटलं की या ठिकाणी खून और पाणी एक साथ नहीं बहेगा. याला म्हणतात देशभक्ती, याला म्हणतात राष्ट्रभक्ती. आणि काँग्रेसने अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्यांची कबर या देशातली जनता खोदल्याशिवाय राहणार नाही.